श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेले आहे की मुलतानी माती कशी लावायची आहे. आता भरपूर स्त्रिया ज्या आहेत त्या आमच्याकडे म्हणजेच आपल्या गावाकडच्या त्या शेतीकाम करणाऱ्या आहेत आणि प्रत्येकजण कसे पार्लरला जाऊ शकत नाही आणि आपल्यासारख्याला पार्लरचा खर्चही परवडत नाही. तर आपण काय करायचं, मग आपली जी घरगुती आहे जे साहित्य आहे त्यातच आपल्याला आपल्या चेहऱ्याचं क्लिनिंग ठेवायचे आहे. हप्त्यातून तुम्ही एकदा तरी आपल्या चेहऱ्याची निगा ठेवली पाहिजे. रोज रोज तर आपण संध्याकाळी फक्त 5 ते 10 मिनटं जरी आपल्या शरीरासाठी दिले तरी ओके होतात. आपण भरपूर धावपळीचं काम करतो पण आपलं स्वतःसाठी कधीच काही करत नाही. तर त्याच माझ्या त्या ताईंसाठी हा व्हिडिओ आहे, माझ्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ आहे. तर चला, मुलतानी माती कशी लावायची ते मी तुम्हाला दाखवते. आणि त्याला मिट्टीही म्हणतात. तर ही माती खाण्यासाठी वापरतात, म्हणजे त्या 2 प्रकारच्या असतात. आता ही आपण जी चेहऱ्याला लावतो त्या मातीचं मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि खरंच माझं तरी असं मत आहे की प्रत्येक स्त्रीने आपण स्वतः कम्फर्टेबल राहिलं पाहिजे. स्वतः आपणच आपल्याला आवडलं पाहिजे. लोकांसाठी नाही नटायचं, आपल्याला आपल्या स्वतःसाठी नटायचं आहे. आपण स्वतः आपल्या स्वतःला चांगलं वाटलं पाहिजे. तर चला, मी दाखवते तुम्हाला की ती मुलतानी माती ती कशा प्रकारे लावायची. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. चला तर आता इथं बघू शकता आपल्याला मुलतानी मातीचा फेस पॅक तयार करण्यासाठी मी इथं जे काही साहित्य लागणार आहे ते काढून ठेवलेलं आहे आणि हे साहित्य प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतंच. आता इथं मी एक रुमाल घेतला होता, एक छोट्या बाउलमध्ये थोडीशी हळद घेतली होती आणि इथं बघू शकता तुम्ही मुलतानी माती घेतली होती आणि त्यावरती जे आपल्याला कशा प्रकारे यूज करायचं आहे ती माहिती दिलेली आहे. तर इथं तुम्ही लास्ट बघू शकता त्यांनी गरम पाण्याने धुवायला सांगितलेलं आहे, पण आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळं गरम पाण्याने धुवायचं नाही. आणि उन्हाळा सुरू झाल्यामुळे बदलत्या वातावरणामुळे आपल्या त्वचेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मुलतानी माती ही खूप प्रभावी ठरू शकते असं माझं तरी मत आहे. आणि कोरडे त्वचा जर असेल तर मुलतानी माती ही खूपच फायदेशीर ठरते. आणि तुम्हाला माहीतच असेल की मुलतानी मातीमुळे जे आपल्या चेहऱ्यावरती मुरुमाचे डाग असतील, पिंपल्स असतील किंवा काळे डाग असतील तर हे सर्वपासून आपल्याला सुटकारा मिळू शकतो. फक्त आपण त्यांना महिन्यातून 2 ते 3 वेळेस यूज केले पाहिजे. तर आता मी इथं पेपरच्या जो आपला पेपर कप आहे त्यामध्ये थोडंसं मध घेतलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे. कच्चं दूध घ्यायचं आहे आपल्याला, तापवलेलं नाही. आणि इथं गुलाबजल घेतलेला आहे. एका बाउलमध्ये गार पाणी घेतलेलं आहे, गरम पाणी घ्यायचं नाही, आता उन्हाळ्याचे दिवस आहे. तर आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया. आणि मुलतानी माती ही खूपच फायदेशीर ठरते. आणि आता मी इथं बघू शकता तुम्ही, मला जेवढी आपल्याला पाहिजे आहे तेवढी मुलतानी माती घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं मध ॲड केलं आहे. आणि दूध आपण आपल्याप्रमाणे, जर आपल्याला जी पेस्ट आहे ती थोडीशी पातळ करायची आहे, जास्त घट्ट ठेवायची नाही. आणि आपल्याला अंदाजानुसार दूध त्यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्ही यामध्ये गुलाबजल टाकू शकता किंवा लिंबाचा जो थोडासा रसही टाकू शकतात, टॅमॅटोचं टाकू शकता. तुमच्या चेहऱ्याला जे सूट होतं ते. तर मला जे सूट होतं ते मी दूध आणि थोडासा मधाचा वापर आणि हळद घेतलेली आहे. हळदही व्यवस्थित बघून घ्यायची आहे, कारण आता बाजारामध्ये डुप्लिकेट हळदही येऊ लागलेली आहे. तर आता इथं बघू शकता अशा प्रकारे जो पॅक केलेला होता तो आपल्याला आता पूर्णपणे छान असा लावून घ्यायचा आहे. आणि शक्यतो जेव्हा आपण जो हा पॅक लावतो ना तेव्हा म्हणजे बोलणं टाळायचं, कारण आपण बोललोच तर ती जी आपली त्वचा आहे ती ओढल्या जाते आणि मग जो आपल्याला जो पॅक आहे तोही हलला जातो. त्यामुळं तुम्ही काम करू शकता, फक्त पॅक लावल्यावरती बोलायचं नाही, जेणेकरून आपली जी त्वचा आहे ती जास्त हालचाल नाही झाली पाहिजे चेहऱ्याची. आणि आता इथं मानेलाही लावून घ्यायचं आहे. तर आता इथं बघू शकता मी कशाप्रकारे इथं जी मुलतानी माती आहे ती लावलेली आहे. आणि यामुळे जे आपले ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतील ते रिमूव्ह होण्यास खूप मदत होते. आणि मुलतानी मातीपासून आपल्याला काहीच म्हणजे काय म्हणतात, त्वचेला काहीच इजा होत नाही. खूप छान असा हा घरगुती उपाय आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता 10 ते 15 मिनटं आपण याला ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनटानंतर आपला जो चेहरा आहे तो सुकणार आहे. तर बघू शकता इथं बऱ्यापैकी आपले जी पॅक आहे तो सुकलेला आहे, कारण चेहरा असा ओढल्यासारखा व्हायला लागला की लगेच जास्त सुकून पण नाही द्यायचा आहे, नाही तर चेहऱ्याची आग होते. तर आता इथं मी बाउलमध्ये पाणी घेतलेलं होतं आणि रुमालाच्या साहाय्याने आता मी हे रिमूव्ह करून घेत आहे. तर बघू शकता जास्त घासायचं नाही चेहऱ्याला, कारण आपली ही चेहऱ्याची त्वचा ही खूप मुलायम असते आणि जास्त घासल्यामुळं तिथं आपल्याला रॅशेस पडू शकतात. आणि तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला जे सूट होत असेल तुम्ही त्या प्रकारे वापरू शकतात. चंदन पावडर तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात. तर आता इथं मी याला रिमूव्ह करून घेते. आता रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावरती लगेच तुम्हाला जो चमक आहे ती दिसेल. तर बघू शकता तुम्ही आपला चेहरा छान असा क्लीन झालेला आहे.
याला तुम्ही हप्त्यातून 2दाही करू शकता आणि जर वेळ नसेल तर महिन्यातून 2 ते 3 वेळेस तर हमखास म्हणजे हप्त्यातून एकदा तरी तुम्ही हे करायलाच पाहिजे. आणि थोडासा वेळ आपल्या स्वतःसाठी द्यायलाच पाहिजे, कारण आपण घरातलं सर्वच कामं करतो आणि आपल्या स्वतःसाठी आपल्याला कधीच वेळ नसतो. त्यामुळं माझं तरी असं मत आहे की थोडा तरी वेळ आपण आपल्या स्वतःसाठी द्यायला पाहिजे. तर आता मी सर्व जो पॅक आहे तो रिमूव्ह करून घेतलेला आहे आणि हलक्या हाताने जी आपण पॅक लावलेला होता तो पुसायचा आहे, जास्त घासून पुसायचा नाही. आणि तुम्ही बघू शकता चेहरा कसा क्लीन झालेला आहे. तर तुम्हाला माझा हा पॅक लावण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि आता आपला ओके झालेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकतात. तर मी इथं गुलाबजल लावणार आहे, कारण मॉइश्चरायझर माझ्या चेहऱ्याला सूट होत नाही जास्त. तर नाहीतर तुम्ही व्हॅसलिन असेल तर व्हॅसलिनही लावू शकतात. आणि आता मी इथं गुलाबजल घेतलेला आहे आणि जिथं जिथं आपण पॅक लावला होता तिथं पूर्णपणे आपल्याला जे गुलाबजल आहे ते लावून घ्यायचं आहे आणि चेहरा एकदम थंड असा छान होतो आणि आपल्याला त्वचाची लगेच म्हणजे जो चेहऱ्याची चमक आहे ती लगेच दिसायला लागते. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला जो पॅक आहे तो लावून झालेला आहे. तर चला इथंच आजचा व्हिडिओ एंड करते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे लूक होतो आणि खूप छान. पार्लरमध्ये जायची गरज नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. बाय बाय.